हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. चला बाळांनो, फटाफट जॉईन व्हायचं आहे सर्वांनी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ईश्वरी, हर्षदा पाटील, गुड इव्हनिंग. सर्वांना माझा आवाज क्लिअर येत आहे? जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी मला सांगायचं आहे माझा आवाज बाळांनो तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत आहे का? येस ऑर नो? आणि स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का? स्क्रीन आणि आवाज सर्वांना व्यवस्थित दिसत आहे का? यस सर्वांना. ओके, थँक्यू. डन. तर बाळांनो, आपल्या मित्रांना मैत्रिणींना बोलवायचं आहे, सांगायचं आहे लेक्चर स्टार्ट झालेला आहे. थँक्यू सो मच बाळांनो, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. हो ना? थँक्यू. चला आपण लेक्चर स्टार्ट करूया. मॅडम आभार मानायला लागले याचा अर्थ असा नाहीये की आता मॅडम लेक्चरच एंड करणार आहेत. थँक्यू मृणाल. आदिती, हो कामू आज. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ठीक आहे, सर्वांचं वेलकम आहे आणि सगळ्यांना थँक्यू सो मच बाळांनो. तुम्ही गुरुपौर्णिमेचं विश केलेलं आहे, परंतु आता ठीक आहे, छान आहे, छान वाटलं तुम्ही विश केलं. परंतु आता यांना वाईट नको ना वाटायला, हो की नाही? त्या प्रश्नांना किंवा आपल्या टॉपिकला वाईट नको वाटायला, सो आपण त्यांच्याकडे लक्ष देऊया छान छान. ठीक आहे. तर बाळांनो, आजचा आपल्यासोबत दोन्ही माध्यमांचे विद्यार्थी आहेत. तर आजचा जो टॉपिक आहे हा वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन मधला लास्ट पॉइंट आहे, सब टॉपिक आहे, दॅट इज इंग्लिश अल्फाबेट सिरीज किंवा इंग्रजी अक्षरमाला. सगळ्यांना एबीसीडी माहिती आहे, छान पद्धतीने सर्वांना एबीसीडी माहिती आहे. इथं आपण एबीसीडीचा वापर करताना ए टू झेड पर्यंतचा करणार आहोत. तिथं मेन्शन केलं जातं कुठलाही प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला नाही जात. तिथं वरती एक्झाम मध्ये ती अक्षर मालिका दिली जाते, म्हणजे इंग्लिश अल्फाबेटची जी सिरीज असणार आहे ती प्रश्नामध्ये दिलेली असते. मग तुम्ही ए टू वाय घ्यायचं का ए टू झेड घ्यायचं तिथं मेन्शन केलेलं जातं ज्या त्या प्रश्नामध्ये. त्यामुळे इन्स्ट्रक्शन अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. काही वेळा आपल्याला एबीसीडीचा प्रोटोकॉल हा 5-5च्या गटामध्ये असणार आहे, बरोबर, वाय पर्यंत. परंतु काही घटकांमध्ये तिथं त्यांनी स्पेसिफाय केलं जातं की आता या प्रश्नासाठी तुम्हाला विचारणारी एबीसीडी हे टू झेड पर्यंतची आहे. क्लिअर टू ऑल? सर्वांना ह्या गोष्टी समजल्या? अतिशय व्यवस्थित ऐकून घ्या बाळांनो ह्या गोष्टी आणि सूचनाचं पालन करा. तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित जमतात, मी नाही म्हणत नाहीये, परंतु प्रश्नच काय दिलेला आहे हा तुम्ही वाचूनच नाही घेतला, प्रोसिजर माहित असून चालेल का रे तुम्हाला? तुम्ही 100 वेळा चुकणार. का चुकणार? प्रश्नच नाही वाचला. तुमच्या डोक्यामध्ये एकच की मॅडम आम्हाला एबीसीडी हे ए टू वाय पर्यंत आहे 5-5च्या गटामध्ये, आता इथं झेड आणलेला आहे, नाही वाचलं तुम्ही, गेला मार्क तुमचा. गोष्टी टाळायच्या आहेत
आणि आपण बघूयात नेमकं आपल्याला काय आहे. तर बघा, लक्षपूर्वक वाचा आणि समजून घ्या. आता इंग्रजी अक्षरमाला व त्यांचे अक्षराचा डावीकडून किंवा उजवीकडून क्रमांक यानुसार गटातील वेगळे पद अक्षरांचा पर्याय ओळखायला आपल्याला सांगतात. काही वेळा ते म्हणतात तुम्ही डाव्या साईडने बघा, काही वेळा उजव्या साईडने. डाव्या साईड म्हटलं की विच स्टार्ट फ्रॉम ए आणि राईट हँड साईड बोललं तर स्टार्ट फ्रॉम झेड किंवा वाय. राईट. सुरुवात म्हणजे ए असती, शेवट म्हणजे झेड असतो. शेवट म्हणजे उजवी बाजू, दॅट इज राईट हँड साइड, आणि सुरुवात म्हणजे काय असणार आहे, लेफ्ट हँड साइड. ओके. यू आर आस्क्ड टू आयडेंटिफाय द ऑड टर्म्स इन अ ग्रुप बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेट्स अँड इट्स पोझिशन किंवा पोझिशन नंबर्स फ्रॉम द लेफ्ट टू राईट. ह्या गोष्टी अतिशय गरजेचं आहे. तिथं नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे. पुन्हा या घटकांतर्गत 3 पर्यायांचा एक समान गुणधर्म असल्यामुळे ते दोघं तिघे एका गटामध्ये येतील, एक जण वेगळ्या गटामध्ये काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी त्याच्यात कॅरेक्टर असणार आहे, बाकी तिघांचे वेगळे आहेत. ठीक आहे. म्हणून आपण याला क्लासिफाय करणं म्हणतो. गटातून बाहेर करणं, वेगळं करणं किंवा ऑड आहे म्हणून त्याला बाजूला करणं. दॅट इज आवर आन्सर. अंडर दिस टॉपिक 3 ऑप्शन फ्रॉम ए ग्रुप due to common property, common similarities, one option does not fit into that group and needs to be identified. ते आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, नाही गटामध्ये बसत, परंतु ते तर आपल्याला समजलं पाहिजे की का नाही गटामध्ये बसत, किंवा या तिघांमध्ये असं काय साम्य आहे की त्याच्यामुळे हे वेगळे. त्या तिघांना एका गटामध्ये घेण्यासाठी त्यांच्या क्वालिटीज, त्यांचं कॅरेक्टर समजणं गरजेचं आहे. आणि कॅरेक्टर समजायला आपल्याला काही तिथे टेस्ट वगैरे नाही करायच्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन. साधं सोप्पं आपलं डोळे आणि आपला हात, दॅट्स इट. एवढेच दोघे आपल्याला इथे लागतात. पुढे आता ही एक एबीसीडी आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघा, याचं नंबरिंग केलेलं आहे. एबीसीडी तुम्हाला कुठं काय दिसते, ए पासून ते झेड पर्यंत आहे. मी नेहमी तुम्हाला एबीसीडीचा गट काय सांगते की बाळांनो, एबीसीडी ही नेहमी 13-13च्या गटामध्ये करायची. ओके. 13-13च्या गटामध्ये करायची. हे 8वीला सांगितलं असेल, तुम्हाला नाही सांगितलं पण लक्षात ठेवा. इथं एबीसीडी दिलेली आहे ए टू एम पर्यंत आणि पुन्हा एन पासून झेड पर्यंत अशी एबीसीडी दिलेली आहे आणि त्याचं नंबरिंग केलेलं आहे. क्लिअर. तुम्ही आत्ता सध्या पुरतं बुक मध्ये जर नोट डाऊन केलं तर खूप छान होईल. त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नांची आन्सर्स करायची आहेत किंवा द्यायचे आहेत. लिहून घेऊ शकता. 13-13चा गट आहे. 13-13 असे 2 पेअर्स आहेत किंवा 2 ग्रुप्स आपण तयार केलेले आहेत. थँक्यू बाळा शीतल. ठीक आहे. होपसो तुम्ही लिहिलं असेल. फार याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. तर बघा, आता इथं काही मी गोष्टी सांगते, त्या थ्रू आपल्याला काय करायचे आहेत, गणित सोडवायचे आहेत. फक्त फास्ट सांगेन, नीट बघायचं आहे. गटात न बसणारे पद शोधताना पुढील मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. अंडरस्टँड द फॉलोइंग पॉइंट्स व्हाईल फाइंडिंग द टर्म्स दॅट डज नॉट फिट इन द ग्रुप. जर गटात नाही बसणार मग आपण वेगवेगळे तर्क लावणार, परंतु प्रत्येक वेळी मनानेच लावण्यापेक्षा एखादा आपल्या टर्म्स किंवा एखादा प्रोटोकॉल माहिती असेल तर आपल्याला माहितीये बाबा इथं घन येऊ शकतो, इथं वर्ग येऊ शकतो, इथं -1 येऊ शकतं, इथं -2 येऊ शकतो, गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे. या जर गोष्टी माहिती असेल तर आपण त्या कॅरेक्टर किंवा त्या क्रायटेरियामध्ये त्याला फिट करण्याचा प्रयत्न करूयात. मग नेमके मुद्दे कोणते असतात, की कोणत्या प्रकारचे प्रश्न येण्याची संभाव्यता असते. तर बघा, 2 अक्षरातील फरक, अक्षर दिली असतील. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आहे असं. आता बघा, ए आणि डी, त्याच्यानंतर मी जी घेतलेला आहे. आता इथं काय येतो रे, ए नंतर काय येतो, बी येतो. बी नंतर कोण येतो,
सी येतो. परंतु मी काय केलं, ए आणि डी यांच्यामध्ये दोन पद सलग जे येतात, ए नंतर बी आणि सी येतो, त्याला मी गाळलं आणि कोण घेतला, डी घेतला. डी नंतर कोण येतो, ई आणि एफ येतो, त्याला मी काय केलं होतं, गाळलं आणि जी घेतला. म्हणजे हा एक फरक आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे येऊयात. दोन अक्षरांतील फरक हा होता डिसेंडिंग, सॉरी चढता क्रम होता, असेंडिंग होता, आणि हा आहे डिसेंडिंग. व्हाईस वर्सा दोन्ही ऍक्टिव्हिटी सेमच आहे. आता मी इथं ए डी जी दिलं होतं, काही वेळा मी काय देईल, जी डी ए देईल, उलट करेल, परंतु त्यामधला जो फरक आहे, डिफरन्स आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढे येऊया. पहिलं गणित आहे तुमच्या समोर, गणित बघायचं आहे. डायरेक्ट मी गणितच दिलेलं आहे आणि गणित देता देता मी इथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. पहिलं गणित आहे, पहिल्या गणिताचं पॅटर्न आहे दोन अक्षरातील फरक. बघायचं गणित आणि याचं मला उत्तर सांगायचं आहे. गणित आहे दोन अक्षरातील फरक. बघा, ए डी ई एच एस डब्ल्यू ओ आर. खूप मोठं होतंय ना, मला हाईड करायचं आहे, नाही हाईड झालं. ठीक आहे, चला. तीन, बा तीन उत्तरे आहे तुमचं म्हणणं आहे. ए डी ई एच एस डब्ल्यू ओ आर. ठीक आहे, तर बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खाली. जर दोन अक्षरातला फरक घ्यायचा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, एडी मध्ये काय आहे, दोघांचा फरक आहे. बघा, ए मध्ये जर मी 3 ऍड केले किंवा 2चा फरक, एकच मिनिट बाळांनो. पहिली गोष्ट, ए आणि डी घेतला तर यांच्यातून कोण गाळला गेला, बी सी. फरक कितीचा आहे, दोघांमध्ये 2चा फरक आहे, किंवा असं आपण म्हणूयात की ए नंतर बी सी आणि डी, 3 नंबरला कोण येतो, डी येतो. मग मी ए मध्ये 3 ऍड केलं तर मला काय मिळाला, डी भेटला. त्याच्यानंतर ई मध्ये 3 ऍड केलं तर काय भेटला, एच भेटला. म्हणजे पहिल्या अल्फाबेट मध्ये जर मी 3 ऍड केले तर मला पुढचं पद भेटतंय, हो ना, असंच आहे ना. बघा, पहिल्या अल्फाबेट मध्ये जर मी 3 ऍड केलं तर मला पुढचं पद भेटतंय. मग यस मध्ये मला 4 ऍड करावे लागले, यस मध्ये मला 4 ऍड करावे लागले, तेव्हा मला काय भेटला, यसचा पुढचा अल्फाबेट दॅट इज डब्ल्यू मिळालं, हो ना. पुन्हा ओ मध्ये 3 ऍड केल्यानंतर मला ओ आर भेटलं. मग जर ही जी मी अल्फाबेटची क्रिया मांडली तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक पदामध्ये मला त्या अल्फाबेटमध्ये 3 ऍड करावे लागले, परंतु जेव्हा इथं असणारा ऑप्शन आहे एस डब्ल्यू, तो मिळण्याकरिता मला 4 ऍड करावे लागले, +4 पुढे द्यावं लागलं. मग सगळाच प्रकार जर तिघांचा असेल तर हा काय आहे, रॉंग आहे. इथं सुद्धा 3च हवं होतं, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे येऊयात. हा बघा, प्रश्नाचा एक पॅटर्न आहे, एक्सप्लेनेशन खाली आहे, सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या. एक्सप्लेनेशन बघा. दोन अक्षरातील फरक उतरता क्रम असणार आहे. पहिलं दिलेलं आहे TONS JEMH असे 4 ऑप्शन आहे. याच्यातला विसंगत घटक बघायचा आहे किंवा गटात न बसणारा पर्याय बघायचा आहे. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण समोर दिलेले आहे, फटाफट सर्वांनी बघून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. मी जर साईडला थांबू का, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल, व्यवस्थित बघून घ्या.
ओके दीपाली, कळालं. आता बघा यांच्यातला डिफरन्स काय दिलेला आहे. पर्याय 2 मध्ये हा क्रम चढता दिलेला आहे. पर्याय 2 काय आहे, यन. सुरुवातीला काय येतोय, यन येतोय. बघा यन आधी असतो का यस आधी असतो, यन आधी असतो. मग यनच्या पुढे बघा यल यम यन यल, त्याच्या पुढे काय आहे, ओ पी क्यू आर यस. यांच्या पुढे 1 नंबर 2 नंबर 3 4 आणि 5. 5व्या क्रमांकावरती काय भेटतोय, यस भेटतोय. काय भेटतोय, यस भेटतोय. परंतु टीओ जेई एम एच हे अंक कसे आहेत रे, की उलटे आहेत. कसे आहेत, उलटे आहेत. टी मोठा का ओ मोठा, टी मोठा. जे मधला ई मोठा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की उलट्या क्रमाने आपण खाली आलेलो आहोत. यांच्यातला सुद्धा 5चाच गॅप आहे, परंतु उलटा आहे. हा सरळ चाललेला आहे. काय आहे, हा चढता क्रम आहे, बाकी सगळीकडे उतरता क्रम आहे. मग एकमेव ऑप्शन हा उलटा दिसत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं रूल कोणता अप्लाय केला, चढता क्रम आणि उतरता क्रम, असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर. ओके, पुढे येऊया. मी फक्त पॅटर्न दाखवते, आपली गणित पुढे आहेत त्यामुळे पटपट बघायचं आहे. अक्षरांचा क्रम, त्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार यांच्यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचा क्रम किंवा त्यांचा डिफरन्स नाही. काही वेळा आपल्याला त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आल्सो आपल्याला कन्सिडर करावी लागते. आता बघा एच यल दिलेला आहे. ओके, एच हा किती नंबरला असतो एबीसीडीच्या अल्फाबेट्स मध्ये, 8 नंबरला. यल किती नंबरला, 12. यांची बेरीज केली तर 20 आली. ए हा 1 नंबरला, यस 19 नंबरला, यांची बेरीज 20 आली. पुढे जी हा 7 नंबरला, यम 13 नंबरला, यांची बेरीज 20 आली. मग जर आपण तीनही पदांची बेरीज केली, ऍडिशन केली, वी गेट 20. हो ना, आपल्याला काय भेटले, 20. मग इथं सुद्धा आपल्याला 20 एक्सपेक्टेड आहेत, परंतु गणित आहे 100% हे नसणारच आहे. हा वेगळा पर्याय असू शकतो. मग थोडीशी बेरीज करूया. आय हा 9 नंबरला आहे, यल 12 नंबरला आहे. दोघांची बेरीज केली तर काय आली, 21. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 4 हा काय आहे, विसंगत आहे, ऑड आहे. म्हणून त्याला ऍज अ ऑप्शन म्हणून किंवा ऍज अ आन्सर म्हणून डिक्लेअर करणार आहोत. येस, पुढे येऊयात. आता आणखी एक पुढचा क्रायटेरिया असतो, व्यवस्थित बघायचा आहे. वोवेल्स, त्याला स्वर असं म्हणतात मराठीमध्ये. ओके हर्षद पाटील बा, मी पाहिलं राजा. आता काय आहे, पुढचा 4था नियम आहे. पहिला काय बघितला आपण, डिफरन्स. दुसरा बघितला चढता उतरता क्रम. तिसरा बघितला संख्या असणाऱ्या अल्फाबेटचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे बघितलं. आता 4था काय आहे, स्वरांचा, दॅट इज वोवेल्स. काय आहे, ओवेल्स. मग ओवेल्स बद्दल नेमकं काय दिलं, इथं आपल्याला इंग्लिशचे, मराठीचे 4था स्वर नाही आणायचे. इथे इंग्लिश बद्दल विचार करायचा. टॉपिकचं नाव काय आहे, इंग्लिश अल्फाबेट. ओके, मग आता इंग्लिश अल्फाबेट्स किती असतात, मुळात 5 असतात. कोणते, ए ई आय ओ यू, असे किती झाले, 5. ए ई आय ओ यू असे 5 इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, जे की ऍज अ ओवेल्स किंवा स्वर म्हणून उपयोग करतो. मग आता बघा, इथं आता गट दिलेला आहे अक्षरांचा. एजी, एजी मधला ए काय आहे, स्वर आहे. आय एल मधला आहे, स्वर आहे. पीएस मध्ये कोणीच नाहीये स्वर, हे सगळे काय आहेत, व्यंजन आहेत, म्हणजे साधी अक्षर आहेत. इथं ओ काय आहे, स्वर आहेत. मग आपण वेगवेगळे तर्क लावून सुद्धा एखादं गणित नाही सुटलं तर मग आपण इथे असं विचार करायचं की डेफिनेटली ही गणित कसं असणार आहे, वोवेल्स वरती आलेला आहे, स्वरांवरती आलेला आहे. क्लिअर, क्लिअर, समजतंय ना बाळांनो. मूळ स्थानावरील अक्षरे म्हणजे आपल्याला काय बघायचं, लेटर्स ऍट प्राईम पोझिशन नंबर काय आहे. ओके राजनंदिनी, आता इथला प्रकार आहे मूळ स्थानावरती, म्हणजे एखादी अल्फाबेट आहे, नेमकं त्याचं स्थानाचं किंवा त्याचं पोझिशन काय आहे, पोझिशन काय आहे, ते कुठं आहे, राईट. मग ते स्थान त्याचं बघायचं. पण ते ऑड नंबर वरती आहे
इव्हन नंबर वरती आहे किंवा प्राईम नंबर वरती आहे. मग आता इथे बघा, बेसिकली इथे 23 पर्यंतचे काय घेतलेले आहे. मॅडम 23 पर्यंतच का घेतलं? वी हॅव लिमिट. आपल्याला लिमिट आहे की नाही? आपली एबीसीडी 26 पर्यंत आहे. 26 तर काय आहे? इव्हन आहे. 25 ऑड आहे, परंतु डेफिनेटली ते मूळ नाहीये. मग त्याच्यापेक्षा जवळचं मूळ 23 आहे, म्हणजे 23 पर्यंत मूळ संख्या घेतलेल्या आहेत. 2 नंबरला बी येतो, 3 नंबरला सी, 5 ई, 7 जी, 11ला के, 13ला एम, 17ला क्यू, 19ला एस, 23ला डब्ल्यू. हे सगळे अल्फाबेट्स आहेत, ते प्राईम अल्फाबेट्स म्हणून ओळखले जातात. काय म्हटलं जातं? प्राईम अल्फाबेट्स म्हणायचं यांना. आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, ओके आकांक्षा. पुढे पुढे बघायचा प्रश्न विचारलेला आहे BQ, GM, PT आणि GW. बघा आता बी किती नंबरला येतो? 2 नंबरला. क्यू किती नंबरला येतो? 17 नंबरला. बी 2, क्यू 17, जी 7 नंबरला, एम 13 नंबरला, पी 16 नंबरला, टी 20 नंबरला, जी 7, डब्ल्यू 23 नंबरला. मग इथं दिलेल्या अल्फाबेटचे जे पेअर आहेत त्या टोटली काय आहेत? प्राईम नंबर आहेत. फक्त पीटी सोडली तर पी 16 नंबरला आणि टी 20 नंबरला दोघही इव्हन आहेत. ते काय प्राईम नंबर आहेत का? डेफिनेटली नाही. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. महातर्क कुठं लावलेला आहे? ओ का दीपाली? आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन कडे येऊयात. ठीक आहे, हा एक तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी बेस मी सांगितलेला आहे. तुम्ही छान पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी करू शकता. नो प्रॉब्लेम, तुमच्या लेवलवरती करू शकता. आता तुम्ही केली तर तुम्ही मला लगेच दाखवू नाही शकत आहे. काय आहे? पुढील इंग्रजी अक्षरांचे अनुक्रमांक लिहायचे आहे तुम्हाला. राईट द सिरियल नंबर्स ऑफ द फॉलोइंग इंग्लिश लेटर्स. ठीक आहे, अनुक्रमांक तुम्ही मला दाखवू नाही शकत, परंतु मी एक प्रश्न विचारते. दिलेल्या अनुक्रमांकांपैकी किंवा दिलेल्या अल्फाबेट्स पैकी कोणतं अल्फाबेट मिडलला येतं किंवा मध्यभागी येणारं अल्फाबेट कोणतं? 0 मिनिटात मला उत्तर सांगायचं आहे. दिलेल्या अल्फाबेटच्या एका सिरीज मध्ये, एक सिरीज आहे AEIOU MLDU XNR, एक सिरीज आहे. या सिरीज मध्ये मध्यभागी येणारं अक्षर कोणतं? मध्यभागी येणारं यम ही अख्ख्या एबीसीडी मध्ये येते. इथं सध्या सांगा. यम येते का फक्त? अरे बाळांनो, काल मेजर टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे कालचं लेक्चर हे झालं. आता बघा आपण काय करतो माहितीये? बघा इकडून मी 2 लेटर कॅन्सल केले, इकडून 2 लेटर कॅन्सल केले, इकडून एक केला, इकडून एक केला, इकडून एक, इकडून एक, इकडून एक, इकडून एक. मध्यभागी कोणते राहिले? 2 राहिले. यम यल हे काय येतात? मध्यभागी आहेत. येस, मग मध्ये तेव्हाच काढता येतो जेव्हा आपल्याला ती संख्या किंवा असणारे जे टोटल नंबर किंवा एखादी सिरीज ती कशी पाहिजे? ऑड पाहिजे, विषम पाहिजे, तर त्याचा डेफिनेटली अगदी 100% आपण मध्य काढतो. सध्या पुरतं धरूया की ML हे मध्यभागी आहेत. मग एक उत्तर येईल का? नाही, तर 2 येणार. बघा आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. वरती एबीसीडी आहे. रेफरन्स कोणाला घ्यायचा असेल तर यू कॅन गो थ्रू. इतर अक्षराचा क्रम लक्षात घेऊन खालीलपैकी रिकामी जागा योग्य अक्षर लिहा. कन्सिडरिंग द ऑर्डर ऑफ द अदर लेटर्स, राईट द करेक्ट लेटर्स इन द ब्लँक स्पेस. BF, KO, PT आणि इथं ब्लँक जागा आहे, Q आहे. नाही, भावेश, इट्स नो.
बायोनोइटचा क्लास सेशन हा वेगळा आहे, तो NMS चा क्लास आहे. याच्या आधीच काय समजलं नाही? याच्या आधीच एक लाईन दिली होती मी आणि तिथे तुम्हाला त्या अल्फाबेट जे अक्षर होते की नाही इंग्लिश अक्षर त्यांचा क्रमांक लिहायचा होता. ही साधी ऍक्टिव्हिटी होती. मग ते तुम्ही मला लगेच पाठवू नाही शकत, पॉसिबल नाहीये, म्हणून मी तुम्हाला विचारलं की दिलेल्या अक्षर मालिकेतील मध्यभागी कोणतं अक्षर येईल. तर तिथं यम आणि यल हे दोघं मध्यभागी येतात. आणि जर एखाद्याचा एकच आपल्याला उत्तर हवंय, इथं यम यल हे दोन उत्तर आली, मला एकच अक्षर ऍज अ आन्सर म्हणून हवं असेल तर दिलेली अक्षर मालिका किंवा अल्फाबेट्स हे इव्हन नंबर मध्ये नको आहेत. ते कसे हवेत? ऑड नंबर मध्ये, विषम संख्यामध्ये. विषम संख्यामध्ये असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येत असतं. ठीक आहे, सांगितलं गुंजन. या प्रश्नाचं उत्तर सांगायचं राजा. बघा, सोडवा आणि सांगा. ओके विजय, विजय नवरे. कालचा पिक्चर, कालचा क्लास केव्हा येईल? ओके ठीक आहे सौरीश, बनव आणि मला पाठव. काल बाळांनो लेक्चरच झाले नाहीये. बघा, आता बी नंतर एफ केव्हा येतो आपण विचार करूया. सी डी ई एफ म्हणजे B+4 जर केलं तर आपल्याला काय भेटला? एफ भेटला. बी नंतर 1 2 3 4, बी नंतर चौथ्या नंबरला काय भेटला? एफ भेटला. ठीक आहे, पहिलं विधान झालं. दुसऱ्या विधानामध्ये काय आहे? के ओ. ठीक आहे, के एल एम एन ओ. K+4 जर केलं तर काय आपल्याला भेटला? ओ भेटला. ठीक आहे, म्हणजे हा पॅटर्न काय झाला? अक्षर +4 हे झालं बरोबर. मग आपल्याला इथं पाहिजे, मग इथं आपल्याला ऑप्शन बघायचं, ऑप्शन पैकी काय येऊ शकतं. तर इथं तुम्हाला मी डायरेक्टली विचारलं होतं. तर बघा, यम या अक्षरानंतर चौथ्या नंबरला कोण आला? क्यू. 1 2 3 4, यम नंतर चौथ्या अक्षरावरती कोण आला? क्यू आला. यम नंतर चौथ्या अक्षरावरती कोण आला? क्यू आला. मग मॅडम तुम्ही डायरेक्ट कसं घेतलं? आता +4 घेऊ शकता किंवा Q-4 घेतलं तरी तुमचं येईल. Q-4 घेतलं तर पहिला आला P O N आणि M. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं? यम. काय असणार आहे? यम. ठीक आहे, ओके मिळालं बाळा मला. हा पॅटर्न होता अक्षर. बघा BFKOPT हे दोघं अक्षर आहेत, जोडीमध्ये आलेले आहेत अक्षर, हो की नाही? BFKO हे जोडी पेअर मधले अक्षर आहेत, लेटर्स आहेत. बी या अक्षरानंतर चौथ्या नंबरला एफ येतो. बी नंतर बी नंतर कोण येणार? सी. सी डी ई एफ. बी नंतर चौथ्या नंबरला एफ आला. के नंतर चौथ्या नंबरला ओ येतो. पी नंतर टी हा चौथ्या नंबरला येतो. मग आता असं कोणतं इथं लेटर पाहिजे होतं की चौथ्या नंबरला क्यू आला पाहिजे. तर लेटरच नाही तर क्यू कसा येऊ शकतो? म्हणून मी काय केलं? Q-4 केलं. Q-4 केलं. मग क्यू मधनी 1 गेला, पी आला. 2 गेला, ओ आला. 3 गेला, एम. 4 आला, यम. या प्रश्नाचं उत्तर आहे यम. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न काय आहे? खूप सोपा आहे, विचार करून उत्तर द्यायचं आहे. ACB GIH R रिकामी जागा यस, KM आणि रिकामी जागा.
सांगा. प्रश्न झाला नाही 5वा 6वा कसं समजेल बाळा? गुंजन, प्रश्नच नाही झाला 5 आणि 6 नंबरचा. आपला सिलेबस आपल्या एक्झामच्या 3 महिने ते 2 महिने आधी संपतो. 2 महिने आधी संपतो आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये आपण फक्त प्रॅक्टिस करत असतो. टीएल नक्की टीएल ठीक आहे, बघूया. बघा पहिलं काय आहे पॅटर्न ACB. पहिल्यांदा काय घेतलं इथं पॅटर्न कसा आहे, इथं 3 अंक आहेत की नाही, मग इथं पॅटर्न कसं झाला माहितीये का, 1 नंबर त्याच्यानंतर 3 नंबर आणि 2 नंबरचं लेटर घेतलं. ठीक आहे, असं घेतलेलं आहे. म्हणजे ABC, ए नंतर काय घेतला बी. हे क्रमाने येणारे अक्षर होते, परंतु ए नंतर बी येतो, परंतु इथं काय केलं, शेवटच्या 2 अक्षरांमध्ये उलटापालट केली. इथं काय आहे GHI, दुसरं इथं काय आलं GIH केलं. ओके, ऍक्च्युली इथं काय पाहिजे होता, H 2 नंबरला पाहिजे होता, I 3 नंबरला पाहिजे होता, पण दिला कसा आहे उलटा दिलाय. म्हणजे 2 नंबरचा आणि 3 नंबरचा अक्षर जी मालिका आहे अल्फाबेटची ती उलटी केलेली आहे. मग इथं आहे असं सिक्वेन्सने काय येतं, इथं बघा, इथे बघा R रिकामी जागा यस. सांगा. ओके, ही एक सिरीज आहे. आर नंतर यस येतो, नंतर टी येतो. सुरुवात कशाने दिली, आर ने दिली, मग मी थार लिहिलं. ठीक आहे, आता आर नंतर इथं काय यायला पाहिजे होता, सिरियल क्रमाने यस येतो, हो की नाही, परंतु आपली सिरियल काय आहे, शेवटचे 2 अक्षर असतील ते उलटा पालट करायचे. मग इथं यस न घेता काय घेतलं, टी घेतलं, आणि नंतर कोण घेतला, यस घेतला. मग आपल्या इथं काय झाला, टी आला, उलट केलं. आता इथं बघा KLMNO. ओके, आता इथं बघा काय येतो, के नंतर यल येतो, नंतर यम येतो, ही सिरीज आहे. परंतु इथं करताना काय घेतला, यलच्या जागी यम घेतला, मग यमच्या जागी कोण येणार आहे, यल येणार आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, टी आणि यल. टी आणि यल. सगळ्यांचं बरोबर आहे. ओके, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, टी आणि यल या प्रश्नाचं उत्तर आहे. बाळ अजून डिक्लेअर नाही झाली, आपली स्कॉलरशिप एक्झाम ही मे मध्ये फेब मध्ये असते, अजून काही डिक्लेअर नाही झाली. त्यावेळीपासून सर्वच स्पर्धा परीक्षांचे नियम रूल हे वेगवेगळे आहेत, त्यांच्या डेट सुद्धा वेगळ्या येणार आहेत. वरच्या प्रश्नामध्ये यू उत्तर येते का, ठीक आहे, बघूयात आपण. ठीक आहे, हा प्रश्नाचं उत्तर आहे टी आणि यल. अरे राजा, यू कसे येणार आहे, यू इथं जर पुढे क्यूच्या पुढे जर बोला असेल तर यू येईल ना, पी क्यू आर यस टी यू. ओके, तुझं म्हणणं बरोबर आहे, अक्षर +4 आहे म्हणजे यू उत्तर पाहिजे, परंतु इथं काय केलंय, आदलं क्यूच्या आदलं विचारलेलं आहे, म्हणजे इथं क्यू विचारलंय का, क्यूच्या आधी बॉक्स दिलाय का, क्यूच्या जागी बॉक्स दिलाय का, नाही ना, आधी दिलेला आहे. पी नंतर टी 4 नंबरला आहे, के नंतर ओ 4 नंबरला आहे, बी नंतर एफ 4 नंबरला आहे. मग इथं असं कुठलं तरी अक्षर घ्यायचंय की त्या अक्षरानंतर 4 नंबरला क्यू पाहिजे. मी इथं आधीच अक्षर आहे ना, यम नंतर क्यू 4 नंबरला येतो. इथं उलट क्यू नंतर बॉक्स दिला असतं तर डेफिनेटली उत्तर यू असतं, हो की नाही. ह्या आदलं विचारलंय ना, म्हणून उत्तर -4 झालं. नंतरच विचारलं असतं तर ते +4 झालं असतं, पण त्यासाठी क्यू आणि त्याच्यासमोर रिकामा बॉक्स पाहिजे होता. ठीक आहे, येऊयात पुढच्या प्रश्नाला.
बघा प्रश्न काय आहे, एफ जे जी के ओ एल पी डॅश डॅश ए डॅश बी. बाळा ते 5-6 प्रश्न नव्हते, त्याच्या आधीचे प्रश्न होते राजा. तर रूल होते, रूल म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं की मूळ संख्या आहेत, चढता उतरता क्रम आहे, त्याच्यानंतर फरक आहे, हा पॅटर्न सांगितला की अशा प्रकारचे गणित येतात. रूल नाही रूल आहे ते. बघा, एफ जे जी के ओ एल पी डॅश डॅश ए डॅश बी. समोर ज्या त्या प्रश्नाला लक्ष द्यायचंय. काही विद्यार्थी विनाकारण डिस्टर्ब करत आहेत. कोणताही प्रश्न रिपीट समजून नाही सांगितलं जाणार. 4 वेळा एक प्रश्न रिपीट नाही होणार आहे विनाकारण. कारण का जर मी जेव्हा एक्सप्लेन करते, माझं लक्ष समोर असतं, मी एक्सप्लेन करते, याचा अर्थ तुमचं लक्ष कुठं पाहिजे, इथं पाहिजे की नाही. जे XYZ विद्यार्थी माझ्या समोर आहेत, बाळांनो समजतं, लक्षात येतं बरं का. मी मला नाव नाही कोणाचं घेतं, तू लक्ष इकडे दे, प्रश्न सांगतेय ना इथं लक्ष द्यायचं, तिथं कमेंट नाही करायचे. आपण जर कमेंट करत असेल तर समोर शिकवलेलं समजेल का, नाहीच समजणार. आणि तोच विद्यार्थी रिपीट करतो, याचा अर्थ काय आहे, शिकवणारे टीचर वेडे आहेत तर तुम्ही हुशार आहात. दोघांमधलं डिफरन्स तुम्ही शोधा आणि मला सांगा. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर सांगायचं पटकन. ओके, PTQ. बघा इथं मी आधी एबीसी ड्रॉ करते. ओके, इथपर्यंतच एबीसीडी आपल्याला इनफ आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला एक सांगा, इथं आहे एफ. ओके, एफ जे जी याच्याबद्दल फक्त विचार करूया. एफ जे जी बद्दलच विचार करूया. मला सांगा यांचं एकमेकांशी काय संबंध आहे रे. एफ जे जीचा एकमेकांसोबत काय संबंध आहे ना, नीट बघितलं तर एफ आणि जी, नीट जर बघितलं एफ नंतर जी हा काय असतो, लगेच येतो. एफ नंतर जी कसा आलाय, लगेच आलाय. ओके, थोडस लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर के नंतर यल लगेच येतो का, के नंतर यल लगेच आलाय. याचा अर्थ पहिलं आणि तिसरं अक्षर, पहिलं आणि तिसरं अल्फाबेट जोडून आहेत. ओके, मग आता बघा इथं ए आणि बी कशा आलेले आहेत, जोडून आलेत. मग इथं पण काय पाहिजे, पहिलं आणि तिसरं. इथं पहिलं अक्षर कोणतं आहे, पी आहे. मग तिसरं अक्षर म्हणजे इथल्या बॉक्समध्ये येणारे अक्षर ते कसं आलं पाहिजे, जोडून आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे, जोडून आलं पाहिजे. मग मला आता सांगा कोणतं अक्षर येईल, पी नंतर लागून येणारं अक्षर कोणतं असतं. पी नंतर लागून येणारं अक्षर झालं क्यू. काय झालं, क्यू झालं. ओके, डन इथपर्यंत. पटकन मला सांगायचं क्यू आलंय हे समजलं का, क्यू कसं आलं समजलं का, यस और नो मध्ये पटकन सांगा. क्यू कसं आलं ते समजलं का. आता मी आता तुम्हाला पुढून काहींना नाही ना समजत आहे, मला आता सांगा पटकन, क्यू हे कसं आलं समजलं का. क्लिअर, कारण पहिलं आणि तिसरं अक्षर एकसारखा जोडून येतं, लगत शेजारी शेजारी चिटकून आहेत. क्लिअर, पुढचं अक्षर आहे. आता बघा, आता मी काय करणार, जे आणि जी मध्ये व्यवस्थित एफ आणि जे मधला फरक बघणार. आता एफ कुठं आहे, इथं आहे. जे कुठं आहे, इथं आहे. एफ नंतर जे किती नंबरला येत आहे, 1 2 3 4. एफ अधिक 4 इज इक्वल टू जे. एफ या अक्षरानंतर जे हा 4थ्या नंबरला आला, म्हणजे पहिल्या अक्षरानंतर
जे पुढे दिलेलं आहे अक्षर ते 4थ्या नंबरला येतं. कितव्या नंबरला? 4थ्या नंबरला आहे. नक्की हाच पॅटर्न आहे का आपण बघूयात. के आहे, के नंतर ओ नक्की 4थ्या नंबरला आहे का बघूयात. बघा 1 2 3 4 येस. के नंतर ओ किती नंबरला आला? +4 ला. मग आता इथं काय पाहिजे? पी नंतर 4थ्या नंबरला येणार अल्फाबेट बघायचं. पी कुठं आहे? इथं आहे. PQRST. पी या अक्षरानंतर 4थ्या नंबरला येणार अल्फाबेट 1 2 3 4. 4थ्या नंबरला कोण आला? टी आला. दाखवते मी, थोडी स्क्रीन घेते इकडे. बघा पी या अल्फाबेट नंतर 4थ्या नंबरला कोण आला? 1 2 3 4. 4 नंबरला कोण आला? टी आला. याचा अर्थ आपल्याला इथं उत्तर काय भेटलं? टी भेटलं. क्लिअर? सेम आता ए आहे. ए नंतर 4थ्या नंबरला कोणतं अल्फाबेट येतं? ए कुठं आहे? बघा इथे आहे. ए नंतर 4थ्या नंबरला पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था. ए नंतर 4थ्या नंबरला कोण आला? ई आला. मग तो कुठे आहे? इथे. मग आला सगळ्या प्रश्नाचं उत्तर. मग या उत्तराचं किंवा याचं फायनल उत्तर काय झालं? TQE. काय उत्तर झालं? TQE. जे की सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. क्लिअर? TQE हा एक पॅटर्न आहे. ओके, सो इझी. टॉपिक खूप सोपा आहे, खूप म्हणजे खूप सोपा आहे. आता ठीक आहे, हा एक सेम आहे त्यामुळे मी हा काही पुन्हा रिपीट नाही करत आहे. घ्या हा प्रश्न. सेम पॅटर्न आहे त्यामुळे रिपीट नाही करत आहे. आता इथं बघा, आपण रूल बघितले होते की नाही, 5 रूल पहिले, त्या रूल वरती हा प्रश्न आहे. गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सिलेक्ट द ऑड टर्म्स आउट फ्रॉम द गिवन ऑप्शन. AU IM GOEP. पोल नाही मला बाळांनो क्रिएट करतायत. आणि आता आम्ही तो ऑप्शन पण नाही ठेवलेला आहे. पोल नाही क्रिएट होत. नो. सांगा बरं. There is 2 option for this example. 2 ऑप्शन आहेत, नीट बघायचं आहे. 2 ऑप्शन मला कोण सांगेल? जो व्यवस्थित गणित ऑब्झर्व करणार आहे तो मला 2 ऑप्शन देईल. कोणते 2 ऑप्शन तुम्ही गटातून बाहेर काढू शकता? 2 वेगवेगळे क्रायटेरिया लावून जरा सांगू शकता मला कोणी? कोणता क्रायटेरिया आहे? ओके, व्हेरी गुड धवल. व्हेरी गुड. एक आणि 4. बर, पहिला ऑप्शन आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये 2 स्वर आहेत. 2 काय आहेत? स्वर आहेत. ठीक आहे, म्हणून हा ऑप्शन येतो. पुढे आता बघा, ए किती नंबरला येतो? AU बदल आपण बघूया, यांची ऍडिशन करूया. 1 नंबरला, त्याच्यानंतर U 21 नंबरला, यांची बेरीज झाली 22. I येतो 9 नंबरला, M येतो 13 नंबरला, यांची बेरीज 22. G असतो 7 नंबरला, O असतो 15 नंबरला, यांची बेरीज 22. E असतो 5 नंबरला आणि P असतो 16 नंबरला, मग यांची बेरीज झाली 21. आपण दोघंही रूल अप्लाय केले. पहिल्या रूल वरनी आपल्याला कळालं की बाबा ते स्वर आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर इथं बघा, जर दिलेल्या अल्फाबेटचा क्रमांक घेतला आणि त्यांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला सगळीकडे 22 दिसतंय. फक्त ऑप्शन नंबर 4 मध्ये काय भेटलं? 21 भेटलं. सो ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट इज EP. काय आहे? EP. क्लिअर? ओके. प्रश्न,
आहे EASU. गटात न बसणारा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. EASU. EASU गटात न बसणारा ऑप्शन सिलेक्ट करा. उद्या आपण थर्ड टॉपिकला सुरुवात करणार आहोत. उद्यापासून आपल्या थर्ड टॉपिकला सुरुवात करणार आहोत. समसंबंध. आणि याच्यामध्ये बाळांनो आता काय करूयात, आपण दोन टॉपिक एकत्र करूयात, म्हणजे आपले जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह होतील. गुड, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड राजनंदिनी. काय आहे तर EAU हे काय आहेत, स्वर आहेत. आणि यस काय आहे, व्यंजन आहे. यस काय झालं, व्यंजन, कॉन्सनंट, राईट. बाकी सगळे ओवेल्स आहेत, हे कॉन्सनंट किंवा आपण म्हणू शकतो स्वर आणि व्यंजनचा रूल अप्लाय केला तर यस काय होतं, गटातून बाहेर जातं. यस. प्रणव बाळा, आपला क्लास नेहमीच्या टाइमला 8:30 वाजता संपणार आहे. 1 तास झाल्यानंतर आपला क्लास एंड होणार आहे. ओके, बघा. BOKQ. BOKQ. बाळा, मी त्या विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे पर्सनली, मुआज त्या विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे. येस, व्हेरी गुड धवल. तर बघा बाळांनो, B, K आणि Q हे सगळे व्यंजन आहेत आणि O हा एकटा काय आहे, स्वर आहे. O काय आहे, एकटा स्वर आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, NLQ, NLQ, DBG, TRW, XVY. सोडवानी सांगा. मूळ संख्या आहेत. ओके, ओके. मूळ संख्या आहेत का, बर तुम्ही म्हणताय तर आपण बघूयात. तर बघा बाळांनो, मूळ संख्या जर म्हटलं 4 ला तर x किती नंबरला येतो, 24 नंबरला येतो, v 22 नंबरला येतो आणि y 25 नंबरला. ह्या का मूळ संख्या आहेत का, नाही आहेत ना. मग थोडा वेगळा आपण विचार करूया. ठीक आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. n आणि l, n आणि l, n आणि l यांच्यामध्ये काय आहे, 1 चा गॅप आहे. बघा, n नंतर काय असतो, m आणि l, या दोघांमध्ये काय कोणतं अक्षर येतं, m. ओके, म्हणजे इथं काय आहे, 1 चा गॅप आहे. त्याच्यानंतर l आणि q मध्ये, l नंतर q किती नंबरला येतं बघा, इथं मी ABCD लिहिते.
ओके. बघा यल नंतर क्यू हा 5व्या नंबरला येतो. 1 2 3 4 5. या यल नंतर क्यू किती नंबरला आला? 5 नंबरला आहे. म्हणजे या दोघांमधला फरक -1 चा आहे आणि यल नंतर क्यू हा 5 नंबरला आहे. डी आणि बी मध्ये इथं पण बघा यांच्यामध्ये कोण आहे? सी आहे. म्हणजे फक्त एक आहे, या दोघांमध्ये -1 चा गॅप आहे. बी नंतर 5व्या नंबरला जी येतं. बघा बी, सी, डी, ई, एफ, जी कितव्या नंबरला आला? 5व्या नंबरला आलं. ठीक आहे, +5. टी आणि आर यांच्यामध्ये फक्त एकचा गॅप आहे. आर नंतर डब्ल्यू +5 ला आलं. एक्स आणि व्ही मध्ये फक्त -1 चा गॅप आहे. परंतु इथं बघा व्ही आणि वाय 1 2 3 हे किती नंबरला येतं? 3 नंबरला येतं. व्ही नंतर वाय हा 3 नंबरला येतो. बाकी सगळ्या लेटर्स मध्ये 2 नंबरच्या लेटर पासून 3 नंबरचं लेटर हे 5व्या नंबरला आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे? 3ऱ्या नंबरला आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. याच्या हा ठीक आहे. तुम्ही वेगवेगळे तर्क लावा. तुम्हाला 6 तर्क सांगितले, कोणताही तर्क लावला तर उत्तर येणार आहे. कोणताही तर्क लावा, काहीच हरकत नाही. जे युजलेस कमेंट आहे टाकता आहे त्यांना जेव्हा आपण रिमूव्ह करू तेव्हा त्यांना छान वाटेल. जेव्हा रिमूव्ह करण्यात येईल तेव्हा मग ते कमेंटच करू शकणार नाहीयेत. आपण प्रत्येकाला एक संधी देतो, 1-2 संधी देतो आणि त्या क्रॉस केल्यानंतर मी विदाउट एनी इंटिमेशन मी डायरेक्ट रिमूव्ह करते. तसं आलं धवल बघा ABDEFHITKLMO यासाठी फक्त आणि फक्त एबीसीडी व्यवस्थित आली पाहिजे. व्यवस्थित एबीसीडी लिहा तुम्ही. बघा ABCDEFGHIJKLMNOPQRST आणि U. दॅट्स इट. यू पर्यंत लिहिलं तरी इनफ आहे. आपल्याला यू पर्यंतच लागणार आहे. व्यवस्थित बघा नक्की काय दिलेलं आहे. ऑप्शन 3 हो तानाजी बाळा, मूळ संख्यांवरती सुद्धा उत्तर येत आहे. काय झाली मुआज? आय नंतर जे येते. ओके ओके. टीच्या जागी जे हवं होतं ना तिथं टी दिलेला आहे. हो, रिमूव्ह टॅब असतो आमच्या समोर. रिमूव्ह 2 ऑप्शन असतात, एक टेम्पररी आणि एक परमनंटली. तर बघा मग कसं करायचंय. टेम्पररी का परमनंटली बघा, सांगा आता मला तुम्हीच. व्हेरी गुड. तर बघा पहिली 2 कशा आहेत? लागून आहेत. ए नंतर बी आला, ई नंतर एफ झाला. मग मला सांगा इथं आय नंतर काय पाहिजे होतं? जे हवं होतं, दिलं नाही म्हणून हे प्रश्नाचं उत्तर आहे. यल नंतर यम आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरं पद कसं आलं माहितीये का? यम नंतर बघा, यम नंतर एक पद घाळ केलं आणि ओ घेतलं. त्याच्यानंतर हा तर ऑलरेडी चुकलेलंच आहे. एफ नंतर जी घाळ केला, एच केला. बी नंतर सी घाळ केला, डी घेतला. म्हणजे पहिली 2 अक्षरं सलग आलेली आहे आणि तिसरं अक्षर एक पद गाळून पुढे आलेलं आहे. आणि इथं तर काय पूर्णपणे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. येस येस बरोबर आहे विहान, बरोबर. पुढचा प्रश्न घेऊया. बघा DIS QAT CUZ BLW. खूप छान प्रश्न आहे. जास्तीत जास्त एक नाही तर 2, जास्तीत जास्त एक नाही तर 2 असतात. 2 ऑप्शनची उत्तर फार येत नाहीत बाळांनो. एक नाही तर 2च असतं, फार नाही येत.
हा प्रश्न स्वर आणि व्यंजन वरती आहे. हा प्रश्न स्वर आणि व्यंजन वरती आहे. समजलंच नाहीये का एकावर कधी संपलं ते? वर्षा लेक्चर संपलं रे. गुड इव्हिनिंग आता असतं का? हा स्वर आणि व्यंजनवरचा प्रश्न आहे. बघा, फार साधा प्रश्न आहे. इथं आय आहे मध्यभागी, दिलेल्या अक्षरांच्या मध्यभागी इथं आय आहे, इथं ए आहे, इथं यू आहे आणि इथं यल आहे. मग इथं बघा आय ए यू हे कसे आहेत? स्वर आहेत आणि यल स्वर नाही. ऑप्शन नंबर 4. मला सांगा, हा मी स्वरांवरती सांगितला, याच्या व्यतिरिक्त कोणता तर्क लागतोय का? हा, 4th नंबरला वोवेल्स आहेत सर्व आणि सर्व वोवेल्स आहेत आणि याच्यामध्ये एटलिस्ट 1 तरी आपल्याला काय दिसतो आहे? स्वर दिसत आहे. आणि 4 नंबरचा जो ऑप्शन आहे 4th, त्या ऑप्शन मध्ये एक सुद्धा वोवेल्स नाहीये, सगळे कॉन्सोनंट आहेत किंवा स्वर व्यंजन आहेत. हा, ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न, CH CL BL AX. CH CL BL AX. कुणी रिमूव्ह व्हायचं नाही. आणखी 3 मिनिटं आहेत. कंप्लीट एक तास झाल्याशिवाय लेक्चर एंड होत नाही. CH CL BL AX. रिझन सांगा रे बाळांनो, कारण सांगा पटकन. कारण सांगा ह्या प्रश्नाचं. बघा, पहिली गोष्ट, सी हा किती नंबरला येतो? 3 नंबरला. एच येतो 8 नंबरला. 8 त्रिक 24. सी 3 नंबरला. यल येतो 12 नंबरला. 12 त्रिक 36. बी येतो 2 नंबरला. यल येतो 12 नंबरला. 12 दुने 24. ए येतो 1 नंबरला आणि एक्स येतो 24 नंबरला. 24. सर्वांच्या अल्फाबेटचा अनुक्रमांक घेतला आणि त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केलं. प्रत्येकाचा अनुक्रमांक घेतला आणि त्यांचे मल्टिप्लिकेशन केलं तर वी गेट 24, 24, 24. बट सेकंड ऑप्शन मध्ये आपल्याला 36 भेटलेला आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. मग हे एक्झाम्पल आहे ते कशावरती असणार होतं? मल्टिप्लिकेशन. कशावरती? मल्टिप्लिकेशन. एक लास्ट एक्झाम्पल बघूया आणि इथेच लेक्चर एंड करूया. वन मोर एक्झाम्पल बघा, PILCSFOJ. लास्ट एक्झाम्पल आहे. ओनली लास्ट मिनिट. सांगा. सेम आत्ता सारखं गणित होतं. सेम आत्ता सारखं गणित आहे. डायरेक्ट सांगते मी. तर बघा, पी हा किती नंबरला येतो? 16 नंबरला. पी 16 नंबरला येतो अधिक आय हा 9 नंबरला येतो. यांची बेरीज केली तर 25 आली. यल 12 नंबरला येतो, हो ना? आणि सी किती नंबरला येतो? 3 नंबरला येतो. यांची बेरीज केली 15 आली. यस येतो 19 नंबरला. एफ येतो 6 नंबरला. यांची बेरीज केली 25 आली. ओ येतो 15 नंबरला अधिक जे येतो 10 नंबरला. यांची बेरीज केली आली 25. सर्वांची बेरीज 25 आली, परंतु एलसी ची बेरीज काय आली? 15 आली. म्हणून हा गटात बसत नाही. इथं ऍडिशनचा फॉर्मॅट वापरलेला आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारची गणित आपल्याला बघायला मिळणार आहेत. तो उरलेले सर्व प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणि या ठिकाणी आपलं लेक्चर एंड करत आहोत. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये.
समसंबंध नावाचा आपण टॉपिक बघणार आहोत. गुड नाईट. हा. येस येस.